नमस्कार. पैसा एके पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा हा दुसरा व्हिडिओ, या चॅनलवरचा दुसरा व्हिडिओ. आज थोडासा मी मोटिवेशनल टाईप व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. विषय तोच, पैसा. आपल्या चॅनलचं केंद्रस्थानच पैसा असेल. मग त्यामध्ये तुम्हाला अनेक सब्जेक्ट आहेत. ते सब्जेक्ट इथे ऐकायला बघायला मिळतील, पण त्याच्या केंद्रस्थानी पैसाच असेल. मग तुम्ही म्हणाल पैसा 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 म्हणजे सर्वस्व आहे का हो? तर तुम्ही हा प्रश्न जर मला विचारत असाल तर तुम्ही हा प्रश्न स्वतःलाही कधीतरी विचारून बघा की पैसा सर्वस्व आहे का? तर माझ्या मते पैसा जर सर्वस्व नसेल तर पैसा सर्व काहीतरी आहेच. पैसा सर्व काही आहे. मित्रांनो, मी खरं बोलतोय आणि याचा अनुभव तुम्हाला सुद्धा बऱ्याचदा आलेला आहे. पण कधीकधी काय होतं की एखादी गरज भागली की आपल्याला त्या पैशाचं महत्त्व कमी वाटायला लागतं आणि मग ते महत्त्व कमी वाटायला लागतं की आपलं ते पैसा कमवण्याचं पॅशन कमी होतं. मग आपण डेली लाईफमध्ये एक लिमिटेड पैशासोबत जगायला सुरुवात करतो. हे साधं सिंपल आहे. आणि पुन्हा एखादी काहीतरी मोठी आर्थिक विवंचना आली की पुन्हा त्या पैशाचं महत्त्व वाढतं आणि मग पुन्हा आपण प्रेरित होऊन जास्त पैसा कमवण्याच्या मागे लागतो. मग एकूणच काय की प्रत्येक वेळी तुम्हाला कधी ना कधी जास्त पैशाची गरज भासते. आपल्याकडे असल्यापेक्षा जास्त पैशाची गरज भासते. म्हणून जास्तीत जास्त पैसा कमवण्याचं पॅशन प्रत्येकाने ठेवावं असं मला वाटतं. आता हे माझं म्हणण्याचं कारण काय माहिती आहे का तुम्हाला? या संदर्भात मी एक तुम्हाला पु ल देशपांडेंचं एक खास वाक्य आहे. म्हणजे हे मी वाक्य कधी विसरत नाही आणि बऱ्याचदा मला ते आठवतं जेव्हा जेव्हा हा पैशाचा विषय येतो तेव्हा, की म्हणजे त्यांनी पुस्तकामध्ये लिहिताना लिहिलेलं आहे, भरलेला खिसा जो आहे ना तो माणसाला दुनिया दाखवतो. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि त्याच्या उलट रिकामा खिसा म्हणजे पैसेच नाही आहेत खिशामध्ये, त्यावेळी तुम्हाला ती दुनियातली माणसं दाखवतो. बघा, भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो. याचा अर्थ काय माहिती आहे? याचा अर्थ समजतोय? याचा अर्थ साधा सिंपल आहे की खिशामध्ये जर तुमचा पैसा असेल ना तर तुम्ही दुनिया बघू शकता. दुनियामध्ये तुम्हाला जे हवंय ते तुम्ही करू शकता. तुमच्या नजरेला जे हवंय ते तुम्ही बघू शकता, ते करू शकता. पण रिकामा खिसा जर असेल तर तो मात्र जगातली माणसं कशी आहेत हे तुम्हाला दाखवतो. हे दोन खिसे, एक भरलेला खिसा आणि एक रिकामा खिसा. भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातली माणसं दाखवतो. थोडंसं आता स्पष्टीकरण सांगतो. जर तुमच्याकडे खिसा भरलेला असेल ना तर तुम्ही छोटी कार नाही, एक मोठी कार आणि त्यातल्या त्यात आलिशान कार घ्याल. ती कधीतरी एक स्वप्न कधीतरी बघण्याची इच्छा असते ना की काय असतं बाबा त्या गाडीमध्ये, विशेष काय, 4 चाकाचीच गाडी ही पण आणि ती पण. पण खिसा भरलेला आहे ना, मला लक्झरी कार घ्यायची. ती लक्झरी कार तुम्ही घेता. 10 बाय 10च्या खोलीमध्ये आहात पण आता खिसा भरलेला आहे. तुम्ही 1 BHK फ्लॅट घेऊ शकता. त्याच्यापेक्षा जास्त खिशात पैसे आहेत, 2 BHK फ्लॅट घेऊ शकता. त्याच्याहीपेक्षा जास्त पैसे खिशात आहेत, काय करू शकता तुम्ही? एखादा एकर घ्या आणि त्यामध्ये मोठा आलिशान बंगला बांधा. फार्म हाऊस लोक तयार करतात. का? खिसा भरलेला आहे हो. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, खिशात जर पैसा असेल तर तुमच्या इच्छा तुमच्या समोर आहेत, त्या पूर्ण होतील. पण खिसा जर भरलेला नसेल तर पुढचं काय सांगितलं होतं ते त्याच्यावर आपण जाऊ. पण अजूनही काही उदाहरणं तुम्हाला देतो की खिशात पैसा असेल तर काय असतं. बऱ्याच वेळा आपण ॲडजस्टमेंटमध्ये जगत असतो. डेली लाईफ इज द ॲडजस्टमेंट ओनली. प्रत्येक वेळी ॲडजस्टमेंट. कधी कधी तर कंटाळा येतो ना या ॲडजस्टमेंटचा. याला कारण काय? कारण फक्त एकच, खिशात पैसा नसणे किंवा खिशात कमी पैसा असणे. दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी लागली की आपण कुठे फिरायला जायचं?
जायचं मामाच्या गावाला. मामाच्या गावाला म्हणजे तेही तिथे खास भेटीगाठी होतात म्हणूनच. बरं असो, पण कधी विचार आला यावेळी स्वित्झर्लंड, युरोपमध्ये जाऊ, बघूया, जरा परदेशागमन करूया, होतं का कधी? हा, इच्छा तर आहे पण पैसा नाही. मग हेच, ती इच्छा आहे, तुमच्या नजरेला ते बघायचं आहे की कशा पद्धतीचं जग आहे, पण ते जग बघायला तुमच्याकडे खिशात पैसा नाही. म्हणूनच ते पु ल देशपांडेंचं वाक्य जे आहे ना, ते मी विसरत नाही, की भरलेला खिसा जो आहे तो तुम्हाला जग दाखवतो. लग्न करायचं आहे मुलीचं किंवा लग्न करायचं आहे मुलाचं, तुम्ही बघा, म्हणजे असा मी कसं आहे की फार तुम्ही अगदी उधळे असावेत, उधळे असावं असा हा विषय घेऊ नका, त्या अँगलने तुम्ही याकडे बघू नका. पण हे कोण करतं आणि का करतं याचा तर तुम्हाला यामधला तर फरक तर नक्कीच कळतो ना. एखादा गरीब आहे, त्याला खूप वाटतं की 5 स्टार टाईपचं माझ्या मुलीचं, माझ्या मुलाचं लग्न व्हावं, पण तो करू शकतो का? नाही. पण त्याच वेळी एखाद्या श्रीमंताचं लग्न बघा, ते लग्न म्हणजे अगदी देशात त्याची प्रसिद्धी होते, राज्यात नव्हे देशात प्रसिद्धी होते, जगभरातून लोक येतात. का? खिशात पैसा आहे. ते तसं लग्न बघायचं त्याने ठरवलं होतं, त्याला ते बघायचं होतं, ते करायचं होतं आणि तो करू शकला कारण खिशात पैसा आहे. मग हे सगळं जे आहे ना, जर तुमचं जगच, आपलं जगच जे आहे ते त्या पैशाभोवती जर फिरत असेल, तर तो कमवण्यासाठी आपण पॅशनेट का होऊ नये? करा विचार. झालं पाहिजे. माझं मत साधं सिंपल आहे की पैसा चांगल्या मार्गाने, हा महत्त्वाची एक गोष्ट, चांगल्या मार्गाने हा शब्द लगेच आला म्हणून मी तुम्हाला सांगतो, माझ्या चॅनलवर कधीही तुम्हाला कुठल्याही मार्गाने कसाही पैसा कमवा हे मुळीच सांगणार नाही. कुठल्याही मार्गाने आणि कसाही याचा अर्थ आहे की वाईट मार्गाने. वाईट मार्गाने कुठल्याही पैसा तुम्ही कमवू नका, किंवा तुम्हाला पटत नाही, तुमच्या बुद्धीला ते पटत नाही की हा पैसा जरा थोडंसं मला बरोबर नाही वाटत आहे. तुम्ही डोकं लावा, तुम्ही कष्ट करा, मेहनत घ्या, तुम्ही बिझनेस चांगला तयार करा, तो ग्रो करा, वाढवा, त्यातून पैसा येऊ द्या, तो तुमचा चांगला पैसा. म्हणजे पुन्हा तो विषय वेगळा होईल, म्हणजे पैसा तो पैसाच असतो, चांगला काय आणि वाईट काय, पण तसं नाही. त्या विषयावरती आपण कधीतरी नंतर चर्चा करू. पण सध्या चांगल्या मार्गाने तुम्ही इतका पैसा कमवण्यासाठी पॅशनेट व्हावं की तुमच्या सगळ्या गरजा, इच्छा पूर्ण व्हाव्यात. असं म्हणतात की इच्छा कधीच पूर्ण होत नाही, नाही होऊ द्या, पण त्या पूर्ण करण्यासाठी, मॅक्झिमम इच्छा पूर्ण करण्यासाठी तरी किमान तुमच्याकडे पैसा असावाच, असाच ठरवा. का होऊ शकत नाही? सगळं होऊ शकतं, मी तुम्हाला गॅरंटी देतो. म्हणजे आज, म्हणजे आता माझ्या वैयक्तिक बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर कसंही करून मॅनेज करत करत का होईना, एक वेळ म्हणजे आता मला जे पर्सनली ओळखतात त्यांना माहिती आहे माझ्या बाबतीत, म्हणजे मी कसा प्रवास केला आहे ते. आता ते मला दुसऱ्याच व्हिडिओमध्ये सगळंच क्लिअर करायचं आहे असं अजिबात नाही, त्यामुळे मी थांबतो. पुढच्या कधीतरी मी सांगेन की मी कुठून कुठपर्यंत पोचलो. माझंही लिमिटेड जग आहे, अगदी काय अमाप पैसा कमवला वगैरे अशातला भाग नाही, पण तरीसुद्धा माझ्या इच्छेपेक्षा थोडासा तरी मी पुढे आलो, एवढं मी नक्की तुम्हाला सांगू शकतो. त्यामुळे तुम्हीसुद्धा पैसा कमवण्याचं पॅशन जे आहे ते पॅशन निवडा आणि मेहनत करा, जास्तीत जास्त चांगलं डोकं लावा आणि त्यातून पैसा वाढवा, वाचवा, हे नक्की करा. आता दुसरा पार्ट, म्हणजे मी मगाशी जे वाक्य उच्चारलं सांगितलं त्यातला हा दुसरा पार्ट. पहिला पार्ट हा होता की भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा जगातली माणसं दाखवतो. दुसरा पार्ट आहे, रिकामा खिसा जर असेल ना तर तुम्हाला माणसं कशी आहेत ती कळते, जगात तुम्हाला काय किंमत आहे ते कळेल, लोकांच्या नजरेत तुम्ही काय आहात हे कळेल. यालाच म्हटलं की रिकामा खिसा असल्यानंतर माणसं कोण कशी आहेत ती कळते. म्हणजे फार तुम्हाला अगदी इमोशनल वाटेल, पण मी खरं सांगतो तुम्हाला, अगदी मनापासून सांगतो, जर तुमच्या खिशामध्ये पैसा नसेल, उदरनिर्वाह करण्यासाठी सुद्धा तुमची धडपड नाकाम होत असेल, तुमचे जवळचे सुद्धा तुम्हाला सोडून जाऊ शकतात. फार धाडसी वाक्य वाटलं ना, पण हो, हे घडतं आणि तुम्हाला बऱ्याच ठिकाणी सुद्धा हे ऐकायला वाचायला मिळेल. म्हणजे मी अगदी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही, आधीच तुम्हाला मोटिवेट केलं आहे, त्यामुळे
हा विचारसुद्धा मनात आणू नका की डिमोटिवेट करतोय, पण हे तुम्ही कधीतरी ऑब्झर्व करा आणि बघा. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुमचे जवळचे सुद्धा तुम्हाला सोडून जायला मागे पुढे बघत नाहीत. फक्त ते असं तुम्हाला सांगून जाणार नाहीत की बाबा तुझा खिसा रिकामा आहे म्हणून मी तुम्हाला सोडून चालले किंवा चाललोय, अरे तू गरीब आहेस म्हणून मी तुझ्याशी मैत्री करत नाही, असं म्हणून कोणीही तुमच्याजवळ येत नाही. पण तुमची पारख करतात, तुमची किंमत ठरवतात आणि मग तुमच्या जवळ यायचं की तुमच्यापासून लांब राहायचं हे ठरवतात. म्हणून त्याला म्हटलं की रिकामा खिसा जो आहे तो जगातली माणसं दाखवतो. म्हणून खिसा रिकामा राहणार नाही, म्हणजे आपण गरीब राहणार नाहीत याची काळजी घ्या. नक्कीच याची काळजी घ्या. माणसंसुद्धा जोडली जातात. जगात सगळं काही मिळतं, पैसा मिळवावा लागतो. त्यासाठी पैसा मिळाल्यानंतर सगळं मिळतं. पूर्वी लोक म्हणायचे सगळं कमवता येतं, नाती कमवता येतील का? अहो खरंच येतात. आजकाल सगळं होतं, नाही नाही म्हणणारे सुद्धा तुमच्याजवळ येतात आणि तुमच्याबरोबर नाती जोडतात. मग हे का घडतं? फक्त त्याला असतो कारण पैसा. म्हणून पैशाला महत्त्व द्या. स्पष्ट सांगतो. हा नाती, मैत्री, तुमचे भावनिक रिलेशन हे एका बाजूला, म्हणजे ते तुम्ही कसं जपता, तुम्ही कसं सांभाळता, कसं हँडल करता, कसं मॅनेज करता, तो वेगळा विषय. पैसा हा वेगळा विषय. पैशामुळे नाते तुटतात असे सांगणारे बरेच जण आहेत. पैशामुळे तुम्हाला अहंकार येतो असं सांगणारे बरेच जण आहेत. पैशामुळे तुम्ही नीतिमत्ता विसरता असं सांगणारे सुद्धा बरेच आहेत. पण हे सगळं जे सांगतात ते फार चुकीचं आहे, फार खोटं आहे असंही मी म्हणणार नाही. पण पैसा आल्यानंतर सुद्धा तुम्हाला तो मॅनेज करता आला पाहिजे. त्यासोबत या ज्या गोष्टी आहेत ना सांगितल्या जातात ते तुम्हाला जमलं पाहिजे मॅनेज करायला. तर दुसरा हा पार्ट जो आहे ना, तर हे कायमचं लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील, तुम्हाला तुमच्या म्हणजे सगळ्या संकल्पना ज्या आहेत, तुमचे जे टार्गेट आहेत, गोल्स आहेत, ते सगळे जर अचीव करायचे असतील तर तुम्हाला पैसा हा अतिशय गरजेचा आहे. तो कमवण्यासाठी पॅशनेट व्हा. आणि ते पॅशन, आता हे पॅशन हा शब्द मी बऱ्याचदा उच्चारला येते. हे नेमकं काय हो? तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो. म्हणजे उदाहरण म्हणजे असं एक साधं सर्वसाधारण प्रत्येकाच्या घरात हे ऐकलं किंवा अनुभवलं असेलच. मुलगा नोकरीला लागला की त्याचं एक जवळपास वय काय असतं, 20 ते 25च्या आतला असतो तो. कारण 21व्या वर्षापर्यंत तो ग्रॅज्युएटच होत नाही. 21व्या वर्षी तो ग्रॅज्युएट होतो, 21 नंतर तो 1-2 वर्षात नोकरीला लागतो. मग आता त्याला जर विचारलं बाबा तुझं फायनान्शियल गोल, फायनान्शियल अचिव्हमेंट पुढे काय करायचं ठरवलं आहे, म्हणजे काय तुझं काय प्लॅन वगैरे आहे का, त्यातले त्यात विचार करणारा जर तो मुलगा असेल तरुण, तर तो काय सांगेल माहिती आहे का, मला आता पुढे भविष्यामध्ये एक फ्लॅट घ्यायचा आहे, मग लग्न वगैरे होईलच, त्यानंतर मग मुलंबाळं होतीलच, मग त्यांचं शिक्षण बघायचं आहे, ते मला जे मिळलं नाही ते त्यांना द्यायचं आहे वगैरे. म्हणजे थोडंसं त्याला आपण हे म्हणतो ना की वैचारिक लेवल जे असते त्याप्रमाणे तो माणूस बोलत असतो. मला जे मिळलं नाही ते त्यांना द्यायचं आहे, मला असं वाटतं की त्यांनी फॉरेनमध्ये शिकायला जावं वगैरे वगैरे, हायर एज्युकेशन त्यांना द्यावं, त्यासाठी थोडंसं मला पैसा वगैरे म्हणजे साठवायचा आहे, जमा करायचा आहे, आणि जमलंच तर मग गावाकडे 1-2 एकर मला जमीन घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून मी वयस्कर झालो, म्हातारा झालो की मग निवांत तिथे एखादा बंगला किंवा एखादं छोटं घर बांधून मी तिथे आरामात राहीन. हे माझं सेट झालं गोल. याला मी पॅशन म्हणत नाही, याला पॅशन म्हणत नाही. आता दुसरं उदाहरण पॅशनचं सांगतो. वॉरन बफेट हे नाव ऐकलं असेल तुम्ही, 100% ऐकलं असेल, कारण जो पैशाचा विचार करतो त्याला हे वॉरन बफेट नाव जे आहे ते कधीतरी ऐकण्यात आलेलं असतं. ही व्यक्ती 10 ते 12 वर्षाची होती ना, तेव्हापासून त्या व्यक्तीने कोक, जे कोका कोला कंपनी आहे ना, त्या कोकचे कॅन जे आहेत ना, त्याची झाकणं जी आहेत ती विकायची. म्हणजे हे रिकामी झालेले कोक, हे भंगार म्हणतो आपण त्याला आजकाल, है ना, प्लास्टिकच्या बाटल्या किंवा काचेच्या बाटल्या घेऊन जे जमा करतात एखाद ठिकाणी, त्याला भंगार म्हणतो आपण. तर ते कोकचे कॅन किंवा ती झाकणं त्यांनी विकायची. त्यातून जे पैसे यायचे ते पैसे स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्ट गुंतवायचे. त्या माणसाचं हे पॅशन. बघा, 10 ते 12व्या वर्षी पैसा कमवण्याची कल्पनासुद्धा आपल्या डोक्यात येत नाही. त्या वर्षी त्या मुलाने ती
पैसा कमवण्याची युक्ती शोधली आणि त्या पैशाला वाढवण्याचा मार्ग म्हणजे स्टॉक मार्केट निवडला आणि त्याने तिथून ती गुंतवणूक वाढवत आज तो व्यक्ती 90 पार झाला आहे. जगातला सगळ्यात श्रीमंत इन्व्हेस्टर म्हणून त्याची नोंद आहे. मग हे कसं घडलं? मग विचार करा, तो माणूस अगदी लहानपणापासून तो गुंतवणूक करत गेला, गाडी आली, एखादं घर बांधलं, बस झालं ना. फार काही तर थोडीफार एक पुढच्या भविष्यासाठी म्हणून काही इन्व्हेस्टमेंट करून ठेवली, पुरेसं होतं ना. पण तसं नाही. त्या व्यक्तीचं पैसा कमवणं हे एक पॅशन होतं आणि ते पॅशन असल्यामुळे आज 90 पार असूनही तो व्यक्ती पैसा कमवतोय. तो पैसा वाढत चाललाय. मग तो किती आहे याचं तुम्ही गुगलवरती सर्च करून बघा हवं तर, किती पैसा आहे तो. मी सांगितलं मगाशी की अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये, अमेरिकाच काय जगातल्या अनेक स्टॉक मार्केटमध्ये त्या व्यक्तीने पैसा गुंतवलेला आहे. अनेक ॲसेटमध्ये गुंतवलेला आहे, म्हणजे सोन्यांमध्ये सुद्धा गुंतवलेला आहे, अनेक कंपन्यांमध्ये गुंतवलेला आहे. तिथे वाढतोय तो पैसा. ती व्यक्ती आज जगातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टर म्हणून गणली जाते. हे असतं पॅशन. तो आज त्या व्यक्तीने जर आज ठरवलं की एखादा प्रदेशच विकत घ्यायचा आहे, तो घेऊ शकतो. हे लग्न फार मोठं लग्न करणं, फार मोठं चार्टर्ड प्लेन घेणं, या सगळ्या गोष्टी आज त्या व्यक्तीसाठी गौण आहेत. तो एका मिनिटात चुटकीसरशी तो सगळं खरेदी करू शकतो. मग तुम्ही म्हटला ना की इच्छा कधी संपत नाही, इच्छा कधी पूर्ण होत नाहीत. अरे पण इच्छा पूर्ण होण्यापेक्षाही जास्त तुमच्याकडे जर पैसा असेल तर कुठलीही इच्छा तुमची राहू शकत नाही. मग आता तुम्ही अगदी बालिश क्वेश्चन जर विचारला, त्यांना सांगा सगळं जगच विकत घ्या तर हे मूर्खपणा ठरेल. हा विषय तसा नसतो आणि तुम्ही म्हणणार नाही असं मला माहिती आहे. बालिश प्रश्न करू नये. बालिश प्रश्नांचा विषय इथे नाही आहे. म्हणजे माझं स्वतःचं एक वाक्य, म्हणजे मी स्वतःला बऱ्याचदा म्हटलेलो होतो की किती पैसा कमवावा. तर मी म्हणतो, हे माझंच वाक्य आहे, म्हणजे असेल, मी कधीच कुठे वाचलेलं नाही, ऐकलेलं नाही, पण मला मनात असं, तुम्ही प्रत्येकजण मनामध्ये विचार करतच असतो ना की असं तसंच हे ते वगैरे, तर तसं मला एक सुचलेलं वाक्य आहे की किती पैसा कमवावा. तर माझं मत असं आहे की जगातली अशी कोणतीही गोष्ट नसेल की जी मी खरेदी करू शकणार नाही, इतका पैसा कमवावा. पुन्हा रिपीट करतो, किती पैसा कमवावा. जगात अशी कोणतीही गोष्ट नसेल की जी मी खरेदी करू शकत नाही, इतका पैसा कमवावा. मला वाटलं एखादं जहाज खरेदी करावं, पैसा आहे. मला वाटलं एखादं चार्टर्ड प्लेन विकत घ्यावं, पैसा आहे. मला असं वाटलं अमेरिकेमध्ये गुंतवणूक करून 1-2 एकर चांगली जमीन घ्यावी, 10 एकर घ्यावी, पैसा आहे. एखादी कंपनी उभी करावी, पैसा आहे. इतका पैसा कमवावा. मग हे थोडंसं लिमिटच्या पुढे जाऊन आपल्याला विचार करावा लागेल. तेव्हा आपण कुठेतरी, म्हणजे नेहमी म्हणतात ना की तुम्ही जेव्हा 99% मार्क मिळवण्याची अपेक्षा आणि प्रयत्न करता, त्यावेळी कुठेतरी 95% ते मार्क मिळतातच. तसं तुम्ही अनलिमिटेड पैसा कमवण्याचा विचार करा. तुमच्या तरी लिमिटपेक्षा तुम्ही नक्कीच जास्त पैसा कमवू शकाल, ह्याची गॅरंटी इथे घेऊन जा. तर आता इथेच थांबतो. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर मला असं वाटतं की असं गृहीत धरतो मी की तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार का होईना आवडला आहे. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.